नमस्कार मित्रांनो, मी राजू शिंदे आर एस किचन या चॅनलमध्ये स्वागत करतो। तर आज मी पाकातील अगदी सहजपणे कुणालाही बनवता येतील अशा पद्धतीने तिळाचे लाडू बनवले आहेत। तर रेसिपी संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। तर इथं मी अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत आणि हे गावरानी तीळ आहे। शक्य असेल तो गावरानी तीळ वापरायचा, जर उपलब्ध नसेल तर पॉलिशचाही चालून जाईल। आणि अर्धा किलो हा चिक्कीचा गूळ घेतलेला आहे आणि चाकूच्या साहाय्याने हा चिरून घेतलेला आहे आणि 150 ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत। तर आपण आता शेंगदाणे आणि तीळ भाजून घेऊया। तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेतो। अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून घेतोय आणि मीडियम टू मंद आचेवर भाजून घ्यायचे शेंगदाणे खरपूस रंग येईपर्यंत। तर शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। तर पाहू शकता जवळजवळ शेंगदाणे भाजत आलेले आहेत आणि मंद आचेवर याला भाजण्यासाठी मला 3 ते 4 मिनिटं लागलेली आहेत। तर पाहू शकता साली निघायला सुरुवात, आपोआप अशा साली निघायला सुरुवात झालेली आहे, ते पण नाही आहेत। तर आता आपण याला काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि थंड होण्यासाठी ठेवूया। पर्यंत आपण याच कढईमध्ये तीळ भाजून घेऊ। तर तीळ पण आपण अगदी मंद आचेवर भाजून घेऊया, जेणेकरून आपले तीळ वरून करपणार नाहीत आणि आतून भाजले जातील। तर पाहू शकता अगदी मंद आचेवर जवळपास 3 ते 4 मिनिट असे कुरकुरीत रंग न बदलता भाजून घेतलेले आहेत। तर हे भाजून झालेले आहेत। आता आपण याला बाजूला काढून घेऊया। तर आपले तीळ भाजून झालेले आहेत आणि तोपर्यंत आपले शेंगदाणे बऱ्याचपैकी थंड झालेले आहेत आणि आपण याला आता याच्या साली काढून घेऊया दोन्ही हाताच्या साहाय्याने असं करून। तर पाहू शकता अगदी सहजपणे साली काढून आपल्या झालेले आहेत आणि याला एकाचे 2 असे हातानेच करून घेतलेले आहेत आणि पाहू शकता आपले कसे खुसखुशीत भाजले गेले आहेत। तर आता आपण याला तिळामध्ये मिक्स करू आणि गुळाचा पाक बनवायला सुरू करू। तर इथे मी कढईमध्ये जवळपास 2 चमचे पाणी घेते, साधारण 2 चमचे, आणि यामध्ये आपला चिरलेला गूळ घालतोय आणि याला असं मिक्स करून घेतोय आणि गॅसची फ्लेम मंदच आहे। तर पाहू शकता लगेच आपला गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे। एका 2 मिनिटानंतर आपला पाक उकळायला सुरुवात झालेली आहे आणि याला जास्त वेळ लागणार नाही, साधारण आणखी 1-2 मिनिट लागतील। तर पाहू शकता 2 ते 3 मिनिटानंतर आपला पाक अशा पद्धतीने तयार झाला का नाही आपण चेक करूया। तर एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा थोडासा पाक टाकतोय आणि याची गोळी करून आपण बघूया। तर पाहू शकता सहजपणे याचा हा गोळा होतोय, पाहू शकता अशा पद्धतीने, आणि याचा आवाज पण येतोय, याचा अर्थ आपला पाक व्यवस्थित शिजलेला आहे। तर यामध्ये आपण आता गॅस बंद करूया सुरुवातीला आणि तीळ आणि शेंगदाणे टाकूया।
आणि व्यवस्थित असं मिक्स करूया. तर अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि तर अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला आता याचे लाडू वळायला सुरू करतोय. तर सुरुवातीला असा पाण्यामध्ये हात बुडवून थोडासा हात बुडवायचा आहे आणि दोन्ही हाताला पाणी लावून आपल्याला हवं तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे आणि एका हाताच्या साहाय्याने लाडू वळून घ्यायचे. अगदी सहजपणे वळल्या जातात. पाहू शकता. शक्य तेवढे पटापट वळून घ्यायचे आहेत आपलं मिश्रण थंड होण्या अगोदर. तर अशा पद्धतीने लाडू तयार आहे. हे पाहू शकता. आपण दोन्ही हाताने असा याला व्यवस्थित आकार देऊ. तर पाहू शकता अगदी शेवटपर्यंत आपलं मिश्रण हे नरम राहिलेलं आहे आणि लाडू अगदी सहजपणे वळल्या जात आहे. अगदी अशा पद्धतीने. तर पाहू शकता अगदी कमी वेळामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने अर्धा किलो तिळामध्ये आपले 55 ते 60 लाडू तयार आहे. जर माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत.